नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या सगळ्यांना यूट्यूब चॅनलवरती मनापासून सहर्ष स्वागत. चला मग मित्रांनो, आज आपण बघणार आहेत असे जंगलामध्ये आलेले आपल्याला आणि आपल्याला भेटलेले तेरीची भाजी, म्हणजे आळूच्या पानावानी असलेली तेरीची भाजी, म्हणजे थोडक्यात आळूचीच भाजी. पण मग आमच्या इकडे तेरीची भाजी म्हणतात, म्हणजे अशी जंगलात कुठं आपल्याला भेटते त्या भाजी आपण बघणार आहेत. ते त्या आधी चॅनलवरती नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करा. चला मग मित्रांनो, आपण ती भाजी बघूया, कोणती भाजी आहे ती, आणि ते आपण बघायला जाणार आहेत. चला मग, त्याआधी इथल्या जंगल बघू शकतात कशा प्रकारे आहे. तुम्ही पाहू शकता अशी भरपूर अशी घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये आपल्याला आता तेरची भाजी बघायची. चला मग आपण तेरची भाजी बघायला जाऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला इथं आळूच्या पानावानी भाजी दिसलेली बघा, पाहू शकतात. पूर्ण असा जंगल आहे आणि ह्या जंगलात आपल्याला तेरीची भाजी भेटलेली बघा. ही आहे तेरीची भाजी बघा, पाहू शकतात. सेम आळूचे पानावानी, आणि ही जंगलात आपल्याला भेटते आणि काय खवत वगैरे काही नाही. हे बघा, अशा प्रकारे आहे तेरीची भाजी. हे बघा, आणि भरपूर अशी भाजी या साईडला पण आहे, तुम्ही पाहू शकतात. हे बघा, तेरीची भाजी भेटलेली बघा. हे बघा, आणि इकडं जंगलात शेळ्या पण चरायला आलेल्या आहेत बघा. आपल्याला भेटलेली इथं तेरीची भाजी, अशा प्रकारे तेरीची भाजी आहे. आणि इकडं पण आहे, तुम्ही ते पाहू शकतात. आणि भरपूर अशा शेळ्या आता इकडं चरण्यासाठी आलेल्या आहेत. आणि आपण बघणार आहेत ती भाजी. तुम्हाला मी तेरीची भाजी कशा प्रकारे आहे, आणि ती खवत वगैरे, म्हणजे आपले खव करत नाही बघा. हे बघा, पाहू शकतात. हे छोटी पाने आहेत. हे बघा, छोटी पाने, त्यांना इथे त्यांचा कंद वगैरे असतो. आणि इकडे भरपूर आहे बघा. हे बघा, हे पाहू शकतात. आणि छान असे आलेली ही भाजी. ही भाजी आपल्याली जंगलातच भेटते ही तेरीची भाजी. आणि गावाकडे शक्यतो ती वेगळी असते. आणि या साईडला, त्या साईडला भरपूर अशी भाजी, तिकडं करटुली, तेरीची भाजी, अशा प्रकारे त्या साईडला भाज्या भेटतं म्हणजे अशी कड्याला. आणि इथला एकदम असं चांगलं असं वातावरण, ऊन बिन भरपूर झालेले आजला. हे बघा, आभाळ चाकाचक होऊन गेलेले. गावाकडे भरपूर असं पाऊस पडतो, पण आता मेपासून पाऊस चालला, मग आता पावसाने जरा विश्रांती घेतलेली. मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकतात करटुलीचं वेल दिसतात आपल्याला. आता तिथे जाऊन आपण बघणार आहेत करटुली वगैरे आहेत का नाही. म्हणजे सगळ्यात महागडी भाजी म्हणला का करटुली, म्हणजे ही कारल्यावानी असते. अशी कारल्यावानीची फुलं वगैरे सगळे सेम कारल्यावानी असते. आपण बघणार आहेत करटुली आहेत की नाही. हा बघा, समोरच आपल्या करटुलीचं वेल आहे. हा बघा, हे आहेत फुलं करटुलीची. आणि भरपूर अशी छोटी छोटी करटुली आपल्याला पाहायला भेटतात बघा. हे बघा, हे आहेत करटुली. मित्रांनो, भरपूर अशी इथे वेल आहेत. आपण शोधून काढणार आहेत किती भेटतात का नाही. छोटे छोटे भरपूर आहेत. हे बघा, अशा प्रकारे करटुले असतात. आणि
इकडे पण म्हणजे करटुलीचा वेली इकडे पण गेलेलं आहे का बघा. आणि भरपूर अशी जंगलामध्ये आपलेली असे म्हणजे करटुली, तेरीची भाजी, परत चाळीची भाजी, अशा भरपूर प्रकारच्या अनेक प्रकारच्या आपल्या इकडे जंगलात भाज्या भेटतात. आत्ता आपण करटुली बघत सुटले. हे बघा इथं पण आपल्याला वेल दिसलेली हा बघा. आणि इथं बघू शकता तुम्ही फुलं आणि फुलं भरपूर प्रकार आलेले आहेत. हे बघा ही आहे करटुली. बघा ते शेजारी एक आणि इथं भरपूर अशा प्रमाणात करटुलीचे वेल आहेत. कारण आताच लागायला सुरुवात झालेली. मित्रांनो कमीत कमी 7-8 दिवसामध्ये आपल्याला 1 ते 2 किलो करटुली आपल्याला भेटतील. कारण आत्ता जस्ट म्हणजे फुलं यायला लागलेले आहेत करटुलीला. हे बघा पाहू शकता ते बघा फुलं आलेले आणि अशा प्रकारे करटुली असतात. आणि आपण शोधतोय पण आपल्याला करटुली काय दिसेना मोठी, सगळी लहान साईज दिसू लागली. पण वर केलेले मग तरी पण नाही. फुलं आणि कळ्या दिसतात आपल्याला. भरपूर प्रमाणात अशा करटुलीच्या कळ्या वगैरे लागलेल्या आपल्याला दिसतात. आणि मोठी शक्यतो करटुली आपली भेटलेली नाही. आता आपण बघू मित्रांनो, जर 7-8 दिवसामध्ये जर मोठाली करटुली झाली तर नक्की तुमच्यापर्यंत मी करटुलीचा व्हिडिओ आवश्यक दाखवील. तर मग त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करा. मित्रांनो आपण पिकलेली करटुली भेटलेली बघा. बघा अशा प्रकारे करटुली असते ते व पिकलेली बघा. ही बघा पूर्ण पिकून गेलेली ही करटुली. आता मी तुम्हाला तोडून दाखवतो. त्याला भरपूर असं अडचणी खाली एक पण नाही. आणि इथे कापलेली करटुली भेटलेली तुम्हाला दाखवतो आता. ही बघा पिकलेली मित्रांनो. हे पूर्ण असं पिकून गेलेले, कारण काहीचा उपयोग काय होणार नाही आपल्याला. दुसरी एक दाखवतो. इथं बघा मित्रांनो, हे बघा ही आहे करटुली. हे बघा अशा प्रकारे करटुली असतात. शोधून आपल्याला शोधून काढायचे असेल करटुली अडचणीमधून. जास्त अडचण असली का हे बघा इथे एक भेटलेली आहे. हे बघा मित्रांनो इथे आपल्याला करटुली भेटलेली आहे. म्हणजे अशी शोधून आपल्याला थोडी करटुली बघायच्या आहेत. हे बघा आपल्याला 2 असे भेटलेले, 2-4 भेटलेले आहेत. काहीच काय मित्रांनो एवढी आपल्याला खास नाही भेटली. कारण कसं माहिती आहे का, यांची साईज मित्रांनो बघा इतके साईजची असते आणि एवढी झाली का नंतर पिकून जाते. कारण यांची साईजच लहान साईज असते ना. आपली थोडी भेटलेला, जास्त नाही भेटली करटुली. अशा प्रकारे करटुलीचा वेल तुम्हाला मी दाखवलेला. आणि करटुली तोडली थोडीफार. आणि आपण 4-5 दिवसांना भरपूर अशी
करटुली लागतील, म्हणजे मग 4-5 दिवसांना आपल्याला मोठी साईज होईल, म्हणजे मग कसं जेणेकरून आपल्याला करटुली भरपूर भेटतील. कारण भरपूर असं कळी लागलेले या करटुलीला, आणि कोणी माणसं जर आली नाही तर मग आपल्याला भरपूर भेटतील, आणि जर कोणी माणसं जर आली तर आपल्याला कमी करटुली भेटतील. कारण कसं माणसं सगळी करटुलीच घेऊन जातील. त्याच्यामुळे आपल्याला 2-4 दिवसांना आपण करटुलीला भेट देणार आहेत. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका. चला मित्रांनो, आपण थांबूया, आणि धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला मग बाय बाय, आणि लाईक करा विसरू नका. चला मग मित्रांनो.